श्री सप्तशती गुरुचरित्र या दिव्य ग्रंथाचं पारायण कसं करावं, सप्तशती गुरुचरित्र वाचण्याचे काय नियम आहेत, त्याची किती पारायणं करावी, त्याचबरोबर हे पारायण केल्याने काय होतं, अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. नमस्कार, मी धनश्री. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर सप्तशती गुरुचरित्र हा अतिशय दिव्य आणि तितकाच महान असा ग्रंथ आहे. तर श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी विरचित असा हा सप्तशती गुरुचरित्र ग्रंथ आहे. म्हणजेच काय, तर श्रीमद वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. खूप छान आणि तितकाच दिव्य अनुभूती मिळवून देणारा असा हा ग्रंथ आहे. तर पहा, प्रत्येकाची इच्छा असते की मोठं जे गुरुचरित्र असतं, श्रीमद गुरुचरित्र ग्रंथ असतो, तर त्याचं पारायण करावं. पण सर्वांनाच ते सर्व नियम पाळून शक्य होत नाही. काहींना एवढा वेळ बसणं शक्य नसतं, तर काहींचं लहान बाळ असतं, तर काहींना जॉब असतं. पुरुष असले तरी सुद्धा अनेक त्यांनाही जे काही जॉब असेल किंवा अनेक इतर कारणं असतात. बऱ्याच वेळेला आपण ठरवतो की दर महिन्याला आपण जे मोठं गुरुचरित्र आहे त्या ग्रंथाचं पारायण करावं, पण ते आपल्याकडून बऱ्याचदा शक्य होत नाही. फक्त जेव्हा काही म्हणजे जसं गुरुपौर्णिमा असेल, स्वामींचा प्रकट दिन असेल, स्वामींची पुण्यतिथी असेल, तेव्हा जे सप्ताह पारायण होतं तेव्हाच आपल्याकडून ती सेवा घडत असते. पण मग अशा वेळेला जर आपल्याला सप्तशती गुरुचरित्र हा दिव्य ग्रंथ आहे, याचं सुद्धा आपण पारायण करू शकतो. तर पहा, जे मोठं गुरुचरित्र पठन केल्याने जे पुण्यफळ प्राप्त होतं, तेच आपल्याला श्री सप्तशती गुरुचरित्र ग्रंथ पठनाने त्याचं पुण्यफळ प्राप्त होत असतं. म्हणूनच ज्यांना मोठं गुरुचरित्र पठन करणं शक्य नाही, तर त्यांनी सप्तशती गुरुचरित्र हा जो ग्रंथ आहे याचं पारायण जरूर करावं. अजून एक महत्त्वाची गोष्ट, की जेव्हा सप्तशती गुरुचरित्र पारायण आपण करत असतो, तर त्याचे नियम काय असणार आहे. तर पहा, याच्यासाठी सर्वात पहिला नियम आहे की मांसाहार करायचा नाही. आता आपण दत्तभक्ती करतोय, स्वामींची सेवा करतोय, तर आपण शक्यतो नॉनव्हेज खात असतील तर चुकूनही खायला नको. मग ते तुम्ही संकल्प किती दिवसाचा केलाय, जसं सप्तशती गुरुचरित्र पारायण तुम्ही किती करणार आहात, ते पारायणाचा तुम्ही किती दिवसांचा संकल्प केलेला आहे, तर संकल्प करतील त्या दिवसापासून तर संकल्प पूर्ण होईपर्यंत मांसाहार करत असतील तर तो पूर्णपणे वर्ज्य करावा लागेल. पहिली गोष्ट. त्यानंतरचं की घरात बनवलं तर चालेल का, तर पहा, सप्तशती गुरुचरित्र सुद्धा अतिशय दिव्य असा ग्रंथ आहे. आपल्या घरात सुद्धा नॉनव्हेज बनवायला नको. म्हणजेच हे खूप महत्त्वाचे नियम आहेत. 2-3 नियम आहेत, पण ते आपण कटाक्षाने पाळायलाच हवे. तरच आपल्याला त्या पारायणाचं संपूर्ण फळ प्राप्त होत असतं. म्हणून आपण ह्या चुका करायलाच नको. तर पहिली गोष्ट की मांसाहार पूर्णपणे वर्ज्य. दुसरी गोष्ट, परान्न घ्यायचं नाही. जेवढे तुम्ही संकल्प केलेला असेल तेवढे दिवस परान्न घ्यायचं नाही. परान्न म्हणजे दुसऱ्याच्या घरचं जेवण, पाणी, चहा, जे काही असेल ते दुसऱ्याच्या घरचं काहीही खायचं नाही. त्यानंतरचा तिसरा नियम, ते सुद्धा की आता हे जे तुम्ही करतील तर याचं उद्यापन करावं का. बघा, हे कुठलेही आपण पारायण करत असतो तर ती सेवा आपली तर अगदी मनापासून आपण करतो, पण त्याचं उद्यापन करणं ही महत्त्वाचं असतं. पण ते उद्यापन प्रत्येक वेळेला खूप मोठ्या पद्धतीने किंवा खूप असं काही हे करूनच करायला हवं असं काही नाही. फक्त ह्या ग्रंथाचं तुम्ही जेव्हा पारायण करतील, तुमचं जे काही संकल्प असेल, संकल्प पूर्ण झाला की त्यानंतर तुम्ही अगदी अन्नदान सेवा केली तरीही चालू शकतं. अगदी साध्या पद्धतीने याची उद्यापनाची पद्धत आहे. म्हणजेच काय, की आपण कुठेतरी आपल्या हातून अन्नदानाची सेवा घडावी, एवढाच याचा उद्देश आहे. तर तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात. त्यानंतर महत्त्वाचं की यासाठी जर तुम्ही संकल्पयुक्त करत असतील तर ब्रह्मचर्य पालन करणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर की सप्तशती गुरुचरित्र हे पठन करण्यासाठी किती वेळ लागतो. सप्तशती गुरुचरित्र या दिव्य ग्रंथात एकूण 51 अध्याय आहेत. तर जेव्हा हे अध्याय आपण अगदी एकाच बैठकीमध्ये पूर्ण करतो तेव्हा आपलं एक पारायण पूर्ण होतं. म्हणजे बघा, जर तुम्ही हे पारायण 11 दिवस करणार असतील, 11 पारायणांचा संकल्प असेल, तर तुम्ही दररोज संपूर्ण
51 अध्याय पठन केले तर एक पारायण पूर्ण होईल. तर ज्या दिवशी तुम्ही एक पारायण पूर्ण करणार असतील तर ते तुम्ही सकाळी, दुपारी, संध्याकाळी केव्हाही पठन करू शकतात. ब्रह्ममुहूर्तात केलं तर अतिउत्तम. त्यानंतर की हे किती दिवसाचं आपण पारायण करावं, तर पहा, हे पारायण तुम्ही 11-21 दिवसाचं सुद्धा करू शकतात. मग प्रत्येक दिवशी जेव्हा तुम्ही एक पारायण करतील, म्हणजे संपूर्ण ग्रंथ 51 अध्याय एका बैठकीत किंवा 2 बैठकीत तुम्ही ते पूर्ण करतील, तेव्हा तुमचं एक पारायण पूर्ण होईल. अशा पद्धतीने करू शकतात. किंवा तुम्ही जे 51 अध्याय आहे तर ते तुम्ही 7 दिवसात सुद्धा करू शकतात. अगदी लहान अध्याय आहेत, खूप जास्त वेळ लागत नाही. जर एकाच दिवसात तुम्ही संपूर्ण 51 अध्याय पठन करणार असतील तर त्यासाठी जवळपास 2 ते 2.5 तास लागतात. प्रत्येकाच्या वाचनाचा जो काही स्पीड आहे त्याच्यावर ते अवलंबून असतं. काहींना अगदी 1.5-2 तासात होतं, तर काहींना 2-2.5 तास सुद्धा लागू शकतात. तर शक्य होत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा करू शकतात. एकाच दिवसात एक पारायण केलं तर अगदी लागोपाठ तुम्ही 11 दिवसातही पारायण पूर्ण करू शकतात. म्हणजे लागोपाठ प्रत्येक दिवशी एक एक पारायण केलं तर 11 पारायण तुम्ही करू शकतात. किंवा मग जे 51 अध्याय आहेत तर ते तुम्ही 7 दिवसात सुद्धा पूर्ण करू शकतात. मग जेव्हा तुम्ही 7 दिवसाचं पारायण करतील तर प्रत्येक दिवशी 1 ते 7 अध्याय, नंतर नेक्स्ट डेला 8 ते पुढचे, अशा पद्धतीने तुम्ही त्या अध्यायांची विभागणी तुमच्या पद्धतीने केली तरी सुद्धा चालू शकतं. याचे खूप जास्त कठीण असे नियम नाहीयेत. त्यानंतर की यासाठी जेव्हा तुम्ही हे पारायण करतील, मग ते कितीही दिवसाचं असेल, 7 दिवसात करणार असतील एक पारायण किंवा प्रत्येक दिवशी एक पारायण करणार असतील, तरी सुद्धा कांदा लसूण वर्ज्य केला तर अतिउत्तम. कारण शक्यतोवर आपण जेव्हा कुठलं अनुष्ठान करत असतो तर तेव्हा मांसाहार, कांदा लसूण, परान्न वगैरे हे 3-4 नियम तरी आपण पाळायलाच हवेत. तर आता जेव्हा हे पारायण तुम्ही करतील तर जेवणाचे काही नियम आहेत का? तर याच्यासाठी जेवणाचे विशेष असे नियम नाही की हाच पदार्थ खायला हवा किंवा तो खायला नको, असं काही नाहीये. फक्त मांसाहार वर्ज्य करावा आणि परान्न वर्ज्य करायचं आणि कांदा लसूण नसलेलं जेवण आपण सात्विक आहार घ्यायचा. अगदी साध्या पद्धतीने करायचं. त्यानंतर जर तुम्ही जेव्हा हे अध्याय पठन करतील तर जेवल्यानंतर लगेचच अध्याय पठन करायला बसायचं नाही. कोणतीही सेवा आपण जेव्हा करत असतो तर जेवल्यानंतर अगदी 1-1.5 तासाचा कालावधी जाऊ द्यायचा आणि त्यानंतर तुम्ही पठन केलं तरीही चालू शकतं. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत कुणीही हे पारायण करू शकतं. तर पहा, मोठं जे गुरुचरित्र आहे त्याचे अनेक नियम आहेत. जसं की जमिनीवर झोपणं किंवा अजून बरेच नियम आहेत, जसं आपण प्रत्येक वेळेला ते व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला माहिती असतीलच. तर पहा, त्यासारखे एवढे नियम सप्तशती गुरुचरित्रासाठी नाहीयेत. आणि हे खूप लहान असं आहे ग्रंथ. अध्याय अगदी लहान आहेत की तुम्ही पटापट तुमची सेवा पण होईल. आणि जे काही मोठं गुरुचरित्र असतं ते गुरुचरित्र पठन केल्याने जे पुण्यफळ मिळतं तेच तुम्हाला सप्तशती गुरुचरित्र पठन केल्याने त्याचं पुण्यफळ प्राप्त होत असतं. म्हणून हे तुम्ही पठन करू शकतात. पहा, बऱ्याच वेळेला असं तुम्ही ऐकलेलं सुद्धा असेल की गुरुचरित्र ग्रंथ आहे तर तो महिलांनी पठन करू नये. तर पण जे दिंडोरी प्रणीत केंद्रानुसार बरेच जण पारायण करत असतात आणि आपण ते पारायण करतो, पण प्रत्येक वेळेला जर आपल्याला शक्य होत नाही तर अशा वेळेला तुम्ही हे पारायण जरूर करा. त्याचं एक महत्त्वाचा आपल्याला यात सप्तशती गुरुचरित्र पारायण करण्याचा फायदा असा होतो की पहा, ते पारायण आपण जास्त वेळा करू शकत नाही. इच्छा असली तरी आपल्याकडून ते होत नाही. अगदी दर महिन्याला तर नाहीच नाही. मग अशा वेळेला तुम्ही दररोज तुम्ही सप्तशती गुरुचरित्र पारायण करू शकतात. अगदी जर 2 तास तुम्ही दिवसातून काढले तर अगदी दररोज तुमचं गुरुचरित्र पारायण पूर्ण होईल. म्हणून ही सेवा तुम्ही करू शकतात. आणि त्यानंतर महत्त्वाचं की याचं अजून जर काही तुम्हाला प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा. जे मला माहिती आहे ते मी नक्की सांगण्याचा प्रयत्न करेन. तर पहा, सप्तशती गुरुचरित्र जो ग्रंथ आहे तर तो अशा पद्धतीने आहे. तर अशा पद्धतीने हा ग्रंथ आहे आणि यात जे अध्याय आहेत ते खूप लहान आहेत. तुम्ही पाहू शकतात. फ्रंट कॅमेराने मी शूट करते म्हणून ते व्यवस्थित दिसत असेल की नाही माहित नाही मला.
या ठिकाणी पहा, तुम्ही पाहू शकता सप्ताह पद्धतीने पारायण कसं करावं हे सुद्धा दिलेलं आहे. पण जी अध्यायांची विभागणी आहे ती आपण आपल्या पद्धतीने सुद्धा करू शकतो. पण जर तुम्ही एका दिवसात केलं तर अतिउत्तम, कारण अगदी छान आहे आणि एका दिवसात ते पूर्ण होतं. इथे तुम्ही पाहू शकतात अध्याय पहिला झाल्यानंतर पहा अध्याय दुसरा आणि त्यानंतर लगेचच तिसरा अध्याय आहे. अगदी लहान असे अध्याय आहेत, म्हणून तुम्ही एका दिवसात सुद्धा हे पारायण करू शकतात. अगदी छान असा हा दिव्य, अतिशय दिव्य असा ग्रंथ आहे. याचं तुम्ही पारायण केलेलं नसेल तर जरूर करा, आणि यापूर्वी जरी केलेलं असेल तरी सुद्धा तुम्ही स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत ह्या ग्रंथाचंही तुम्ही पारायण करू शकतात. म्हणजेच स्वामींच्या प्रकट दिनानिमित्ताने तुम्ही 11 पारायण सुद्धा याचे करू शकतात. तर आणि जर समजा तुमची इच्छा असेल, म्हणजे जर असं तुम्हाला वाटत असेल की आपण 21 पारायण करावे, तर ते सुद्धा तुम्ही करू शकतात. कारण सकाळी एक वेळा हा पूर्ण ग्रंथ पठन केला तर एक पारायण होतं, आणि पुन्हा तुम्ही दुपारी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल किंवा संध्याकाळी किंवा रात्री सुद्धा तुम्ही पठन करू शकतात. म्हणजे दिवसातून 2 पारायण सुद्धा तुमचे अगदी आरामात होतात. खूप जास्त वेळ नाहीच लागत यासाठी. खूप छान असा दिव्य असा ग्रंथ आहे, तर याचं पारायण जरूर करावं. जसं मी आधीच सांगितलं की मोठं आपण जास्त वेळ करू शकत नाही, पण ह्या जो काही सप्तशती गुरुचरित्र आहे याचे तुम्हाला हवे तेवढे तुम्ही अनुष्ठान पद्धतीने करू शकतात. संकल्प हा पहिल्याच दिवशी करावा. संकल्प कसा करावा? आपल्या हातात पाणी घ्यायचं, स्वतःचं नाव बोलायचं, गोत्र माहीत असेल तर गोत्र बोलायचं, नसेल माहीत तर मग कश्यप बोलायचं असतं. आणि त्यानंतर तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल किंवा तुम्ही हे पारायण कशासाठी करतायत, संकट दूर व्हावीत म्हणून करतायत, की अजून तुमची आर्थिक परिस्थिती चांगली व्हावी त्यासाठी करतायत, किंवा नोकरीसाठी करत असतील, किंवा जे काही तुमच्या इच्छा असतील ती इच्छा बोलायची आणि त्यानंतर भगवंताला प्रार्थना करायची. दत्त महाराजांना मनापासून प्रार्थना करा आणि ही सेवा माझ्याकडून पूर्ण करून घ्या, असं प्रार्थना अगदी मनापासून प्रार्थना केली तर स्वामी आपल्याकडून ती सेवा नक्कीच करून घेतात. त्यानंतर की जेव्हा तुम्ही संकल्प करतील त्यावेळेला स्वतःची इच्छा तर बोलायचीच आहे, पण त्यानंतर की हे तुम्ही किती दिवसाचं पारायण करणार आहात, 21 दिवसाचं की 11 दिवसाचं, की एक पारायण 7 दिवसात एक पारायण पूर्ण करणार आहात, की अगदी लागोपाठ 11 दिवसाचं पारायण करणार आहात, हे जरूर बोलावं. आणि त्यानंतर आपल्या तळात म्हणजे जे काही हातात पाणी घेतलेलं असेल ते ताम्हाणात सोडावं. नंतर कुठल्याही एखाद्या झाडाला टाकलं तरीही चालू शकतं. अशा पद्धतीने संकल्प करावा. संकल्प फक्त एकदाच करायचा असतो. संकल्प हा पहिल्याच दिवशी करायचा, त्यानंतर संकल्प करण्याची आवश्यकता नसते. तर अशा पद्धतीने हा सुंदर असा ग्रंथ आहे. याचं पारायण जरूर करा. खूप खूप छान आहे. आणि अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकतात. तर माहिती आवडली असेल तर इतरांपर्यंत शेअर जरूर करा. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.